24 तास वीज पुरवठा खंडित राहत असेल तर बाजारपेठेला कायमचं कुलूप लावायचं का, असा सवाल अहिल्यानगर शहरातील ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केलाय. काही क्षणांसाठी अवकाळी पाऊस, वादळ सुटलं, मात्र अवघ्या काही मिनिटात संपूर्ण शहराची वीज यंत्रणा बंद पडली. शहराच्या अनेक भागात 12 ते 14 तास वीज नव्हती. कहर म्हणजे शहराचा आत्मा असणाऱ्या बाजारपेठेत तर तब्बल 24 तास वीज पुरवठा खंडित होता. त्यानंतरही विजेचा लपंडाव सतत सुरूच आहे. काही लोकांना बाजारपेठेला कायमचं कुलूप लावायचं आहे का, असा सवाल किरण काळे यांनी केला. शहरात थोड्या वेळासाठी झालेल्या पावसानं संपूर्ण वीज पुरवठा यंत्रणात कोलमडून पडल्यानंतर ठाकरे शिवसेनेनं यावर नाराजी व्यक्त केली. किरण काळे म्हणाले की बाजारपेठेसह शहर अधोगतीकडे चाललंय. गेल्या अनेक वर्षांपासून माईवाडा बस स्टँड ते सर्जेपुरा हा बाजारपेठेचा मुख्य रस्ताच गायब झालाय. मध्यवर्ती शहरातील काही रस्ते खोदून 3-4 महिने उलटले, मात्र तरी देखील अद्याप त्याचं काम पुढे सरकायलाच तयार नाहीये. बाजारपेठेतील कामं जाणून बुजून रखडवली जात आहेत. प्रश्नांचा गुंता तयार केला जातोय. प्रशासन नेमकं करतंय तरी काय? जाणीवपूर्वक बाजारपेठेला वेठीस धरण्याचा कुणाचा डाव आहे, असा सवाल काळेंनी केलाय. तर शहरातील विजेचा लपंडाव थांबला पाहिजे. पावसाळा सुरू होतोय. दर शनिवारी बाजारपेठेसह शहरात महावितरण शटडाऊन घेत असतं. या काळात मग नेमका कोणता मेंटेनन्स केला जातो? मेंटेनन्स होऊन देखील लाईट गेल्यावर ती तात्काळ पूर्ववत का होत नाही? हे थांबणार नसेल तर महावितरण प्रशासनाविरोधात ठाकरे शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही किरण काळे यांनी दिलाय. तर काही भाजप पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. त्याचा धागा पकडत काळे म्हणाले, भाजपनं हे त्यांच्या नेत्यांना, महायुतीच्या लोकप्रतिनिधींना सांगावं. जे लोक अर्थपूर्ण स्वार्थासाठी पडदे आडून बाजारपेठेला वेठीस धरतात, त्यांचेच कार्यकर्ते लोकांचा कळवळा असल्याचा खोटा अवांतात, असा टोला देखील किरण काळे यांनी लगावलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.